नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही रणावसाठी लिखित मराठी कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करत आहोत. तर त्याच्यात आज आपण चौथा भाग बघणार आहोत. एका महिन्यात महाराष्ट्राचं स्वरूप संपूर्ण बदललेलं होतं. जागोजाग नवे पहारे उभे केले गेले होते. नव्या चौक्या बसवल्या होत्या. बुरुजांवरच्या तोफांचे तोंड विजापूरकडे फिरवलं होतं. गडाच्या पायथ्याला सरनोबत प्रतापराव गुजर यांच्या अपाट सेनेचा तळ पडला होता. नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, येसाजी कंक आपापल्या फौजा घेऊन सज्ज झाले होते. त्यातच बहिलोल खान थेट रायगडावर हल्ला करणार अशी एक बातमी येऊन धडकली होती. गडावरती वेलागण झाली होती. वातावरण मुकं आणि गंभीर झालं होतं. कुठे हुक अचू होत नव्हतं, परंतु जागोजाग हत्यारबंद पहारेकरी उभे होते. दूर कुठेतरी एखादं पाखरू मंजूळ स्वर काढून पुन्हा मुक होत होतं. महाराज आणि प्रतापराव किल्ल्याच्या तटाकडेनं शांतपणे चालले होते. ते कोणीही कोणाशी बोलत नव्हते. ते दोघं चौकी पुढे जाताच पहारेकरी मुजरे करीत होते. ते दोघे मुख्य बुरुजाजवळ आले आणि एकदम किसम चटकन पुढे गेला आणि महाराज हुंकारले, कोण? कोंडीबा? महाराज, या अंधारात तुम्ही मला कसं ओळखलं? कोंडीबाने चकितून विचारलं. कधी आलास? महाराजांनी विचारलं. हा, आताच, कोंडीबा म्हणाला. काय खबर आहे? महाराजांनी प्रश्न केला. बहिलोल खान पिसाट झालाय. या येत्या लढाईचा तो सेनापती असल्यामुळं रोज नवे हुकूम काढत आहे. कोंडीबा म्हणाला. शिवाजीचा हेर सापडला की भर चौकात त्याचे गर्दन मारा असा त्यानं नवा हुकूम काढला आहे. आणि जो कोणी आमचा पहारेकरी मराठी हेराला सोडविल त्याची ही जाहीर गर्दन मारली जाईल असंही त्या हुकुमात म्हटलं आहे. शिवाय आता तोफांची साफसफाई चालली आहे. म्हणजे आणखी 2-3 महिने खान विजापुराबाहेर पडत नाही. प्रतापराव म्हणाले. आणि बहिर्जी कुठं आहे? महाराजांनी विचारलं. तो विजापुरात तळ देऊन बसला आहे. त्यानंच मला पाठवला आहे. कोंडीबा म्हणाला. मग महाराज काहीच बोलले नाहीत. पुन्हा ते मंद गतीने चालू लागले आणि ते दोघे वाड्यात आले तेव्हा दरवाजात 2 मशाली जळत होत्या. महाराज गंभीर झाले होते. एक भीषण लढाई जवळ येत होती आणि लढाई म्हणजे माणसांची कत्तल, लढाई म्हणजे रक्तपात आणि लढाई म्हणजे सर्वनाश याचा महाराजांनी अनेक लढाया लढून अनुभव घेतला होता. आता पुन्हा एक रक्तपात जवळ येत होता, परंतु त्याला इलाज नव्हता. रणांगणावर रक्ताचे पाठ वाहतील अशी तयारी बहिलोल खान करीत होता आणि त्याच्या तलवारीनंच जबाब द्यायला महाराजांनी उभा महाराष्ट्र सज्ज केला होता. परंतु जिकडे तिकडे आदिलशहाचे हेर आणि फितूर याचा सुळसुळाट झाला होता. मी त्यामुळे संतापून महाराज बांधत होते. तो समोरासमोर येणारा बहिलोल खान परवडला, परंतु या अस्थिरतेतले निखारी नको. खुद्द मोगरीचा प्रतापराव गुजरांच्या गावाचा हैबतराव आदिलशाही हेरांना फितूर झाला असतो. तो इकडील सर्व बातम्या परक्या हेरांना पुरवित होता. जिजाबानं चंद्रा त्याला दिली नाही, ती खाशाबाला दिली याबद्दल तो मनात कणत होता, जळत होता आणि जिजाबा खाशाबा यांच्यावर भयंकर सूड घ्यावा असाच विचार करत होता. तो एका संधीची वाट पाहत होता. बहिलोल खानानं मोगरीपर्यंत लवकर यावं असं त्याला वाटत होतं. महाराज रायगडाच्या तटावर शांत उभे होते. ते समोर तळवटाला पसरलेला तो सेनासागर पाहत होते आणि मनात म्हणत होते, ही मराठी माणसं वाकणारही नाहीत आणि मोडणारही नाहीत. तिथे हजारो सैनिक एकत्र आले होते, काही येत होते. तिथे उत्साहाला उधाण आलं होतं. आपण लढाईवर जात आहोत हे माहीत असूनही ते बेदरकार होते. पुढे चला ही आज्ञा कधी होते याची ते वाट पाहत होते. आता त्यांची दृष्टी विजापुराकडे लागली होती. तिथं वातावरण गंभीर झालं होतं. त्या सर्वांना रसद वेळेवर पोहोचत होती. त्या मैदानात जागोजाग भाले, बच्चे आणि तलवारी यांची गुचाड उभी केली होती.
कित्येक तोफा विजापुराकडे तोंड करून उभ्या होत्या, पण आता त्या तोफांची तोंड बंद होती. घोड्यांच्या पागा पडल्या होत्या आणि त्या पागांमधून हजारो घोडे बांधले होते. बाजूला सह्याद्री शांत उभा होता. तो जणू कौतुक भरल्या डोळ्यांनी त्या मराठी फौजींचे तळ पाहत होता आणि रायगडावरच्या तटावरून शिवाजी महाराजांनी त्याचं कौतुक करत होते. काशाबा आपल्या घोड्यावरच्या खोबे घालीत होता. तोच कोंडीबाला आणि म्हणाला, काशाबा, मुगरीत हैवती नावाचा कोणी माणूस आहे का? तो रामूचा बोलायचा हैवती आहे. काशाबाला, तो काय करीत असतो? कोंडीबाला विचारला. हॉटेल त्या भानगडी करीत असतो, काशाबा नव्हतं. आणि कोंडीबा पुढे काहीच बोला नाही. महाराज विचारमग्न झाले होते. त्यांना ही लढाई जिंकून महाराष्ट्र राखायचा होता. एवढ्यात सरनोबत प्रतापराव आपला घोडा घेऊन महाराजांजवळ आले, म्हणाले, महाराज, मी खाली जाऊन सैन्याची पाहणी करून येतो आणि तोफखाना तयार आहे का तेही पाहतो. जाऊन या, परंतु थोडं थांबा. असं म्हणून महाराज काशाबाकडे वळून म्हणाले, काशाबा, तू तुझा घोडा तयार कर आणि घेऊन ये जा. तसा काशाबा पळाला आणि घोडा आणि तलवार घेऊन आला आणि दुसऱ्या हुकुमाची वाट पाहिला. महाराज म्हणाले, काशाबा, सेनापतीच्या पाठी राहा. आणि प्रतापराव म्हणाले, सरनोबत वर येते वेळी अंताजी, दादाजी, मानाजी, जयाजी, दिनकर पवार आणि बाबाजी यांना गडावर घेऊन या. आज्ञा महाराजांची. असं म्हणून प्रतापरावांनी भरकन झेप घेऊन घोड्यावर बसले. काशाबाने एवढी घेतली. प्रतापरावांनी तलवार उपसून हवेत उचलली आणि घोड्याला टाच मारून गरजले, जय भवानी, जय भवानी. सेनापती महाराज म्हणाले आणि सेनापती प्रतापरावांनी तो प्रचंड घोडा तळवाटाकडे भरधावा निघाला. त्याच्या टापाच्या कडकडाटामुळे डोंगर हादरला. त्याच्या वेगानं वारा लाजला. शौर्य आणि अजिंक्य वज्रात असते आणि ते वज्र प्रतापरावांच्या हृदयात कायमच बसत होतं. पुढचं प्रकरण आहे आदिलशाही हेर. दिवस मावळतीकडे घरंगळू लागला होता. डोंगरावर शिरूळ पडलं होतं. उन्हातील धग थंडावली होती. निवाऱ्याला चेव आला होता. त्याच्या सैराट धावणाऱ्या वाऱ्याच्या पाठीवर पाखरं घसरगुंडीचा खेळ खेळत होती, तर कित्येक झाडाच्या फांद्यावर बसून गंमत पाहत होती. मोगरी गावातलं वातावरण सुनं सुनं बसत होतं. रानामळात गेलेली माणसं अजूनही परतली होती, त्यामुळे गाव निर्जन वाटत होतं. कुठेतरी गली बोळात पोरं खेळत होती आणि कोंबड्या धडपडत होत्या. कोंबडे वाहन उचलून बाग देत होते. चौगुल्यांचा हैबती मारुतीच्या देवळापुढील ओट्यावर निवांत बसला होता आणि वरचेवर पानाचे तोबरे भरीत होता. अलीकडे तो भलतीच चैन करीत होता. त्यामुळे हा कामधंदा न करता एवढा पैसा आणतो कुठून, अशी गावाला भ्रांत पडली होती. जो तो म्हणत होता, बायला रामा चौगुल्याचं कार्ट इतकं हलकट कसं हे वळवानी फिरून खाते, याला पैसा देतो तरी कोण? परंतु हैवती कोणी काही म्हणलं तरी ते कानावर घेत नव्हतं. त्याचे ते उपदेश सुरूच होते. परंतु मराठी हिरांनी त्याला हेरला होता आणि मोगरीत फितूर असल्याची खबर थेट महाराजांपर्यंत पोहोचवली होती आणि त्याच्यावर पळा ठेवली होती. पण हैबतीला याची मुळीच कल्पना नव्हती. आज तो कुठल्या तरी परगावी गेला होता आणि तिकडूनच आला होता. तो घराकडे जाता जाता त्यानं देवळापुढे बैठक मारली होती. सोनाराच्या बोळातून चंद्रा बाजारपेठेत गेली आणि तेल मीठ घेऊन परत फिरली, तसा हैबती उठून तिच्या मागून चालू लागला. त्यानंतर बोळात गाठली आणि म्हणाला, चंद्रा, काय वाईस थांब की. कशाला? वाईच काम आहे, ते सुलीत घाल. नव, तुझं लगीन केव्हा आहे? माझं लगीन झालं
हरीच्या आईला मग मला ते कसं दिसलं नाही? कसं दिसणार ना? तुझ्या डोळ्यात 3 वाटाची माती पडली आहे ना वा, त्याला तू तरी काय करणार? पण ऐकू बी आलं नाही की हे बघ, ते मुद्दाम तिला थांबू लागला. तू बहिरट्टाची अवलाद, तुला कसं ऐकू येणार? बाजूला हो. चंद्रा संतापले. मी असं म्हणतो, जर तुझं माझ्या संग लगीन झालं असतं तर का तुझ्या झोळीत धोंडा पडला असता होय? त्यानं विचारलं. आणि चंद्रा म्हणाली, माझ्या झोळीत धोंडा पडला असता. माझ्या झोळीत धोंडा पडला नसता, पण ते धोंडा माझ्या डोक्यावर पडला असता. कळले का? असं का? हैबती नागखेंद्रावरून म्हणाला. मग ऐकच, तो हैबती नावाचा धोंडा अजून बी तुझ्या डोक्यात पडणार आहे. आता म्हणून तू आपलं डोकं सांभाळून राख. काय? तू आणि धोंडा? अरे जा. चंद्रा म्हणाली, तू धोंडा नवस, तू कोंडा आहेस, कोंडा. बर. हैबती गुरगुर म्हणाला, आता लवकरच तुला कळून येईल की मी धोंडा आहे का कोंडा आहे. आणि त्याच वेळी चंद्राची एक जोरदार झापड त्याच्या काशीलावर पडली आणि चंद्रा झपाट्यानं घराकडे गेली. परंतु तिनं ती हैबतीची आगळीक कोणाला सांगितली नाही. आता आपलं लवकरच लग्न होणार आहे आणि हा प्रकार जर सासरच्या माणसांना समजला तर ती भडकतील आणि कदाचित ठरलेलं लग्न मोडतील. याची तिला भीती वाटली आणि हैबतीनं केलेलं करागत, केलेला तो अपमान, मूग गिळून ती गप्प बसली. मुक्याला मुक्याचा मार, अशी तिची अवस्था झाली होती. रात्र मी म्हणत होती. अंधारानं मुगरी गाव आपल्या कराल जबड्यात धरला होता. साऱ्या गल्लीबोळात काळोख ठासून भरला होता. कुठे हुक असू होत नव्हतं. गावची कुत्री खुरमुंडी घालून पडली होती. सर्वत्र निशब्दता नांदत होती. गावात शिवारात भीषण शांतता आपला अंमल गाजवित होती. गावापासून थोड्याच अंतरावर एक टेकडी होती आणि त्या टेकडीवर एक खोप उभी होती. आणि त्या खोपीपुढं एक निखाऱ्यांची भरलेली अंगठी धगधगत होती. आणि त्या अंगठीपुढं तो मोगरीचा धिप्पाड देहाचा मारुती जगोला उघडा बंब बसला होता. त्याने आपलं घुंगड बाजूला ठेवलं होतं आणि त्यावर तो आपली प्रचंड तलवार ठेवली होती. त्याच्या बाजूलाच त्याचं कुत्र मागच्या दोन्ही पायावर बगल देत बसलं होतं आणि जीव लावून भुंकत होतं. त्याला कसली तरी चाहूल लागली होती आणि ते आपल्या बारीक आवाजानं अखंड भुंकत होतं. त्याचं ते भुंकणं दूर दूर ऐकू जात होतं. आणि मारुती चौगुला त्या कुत्र्याकडे अधूनमधून पाहत होता आणि त्या कुत्र्याला कसली चाहूल लागली असेल याचा विचार करत होता. आणि नवी मातीची घागर झिरपावी तशी ती रात्र झिरपत होती. आणि रातकिड्यांच्या गाण्याला आता रंग आला होता. खोपीच्या वाशाला धरून ते दोघं चिरचिर करत होते. मारुतीनं चिलीम काढली आणि वर निखरा ठेवला. एक जोरदार झुरका मारला. कुत्र भुंकतच होतं. त्यानं गावाकडे तोंड केलं होतं. मारुतीनं दुसरा झुरका मारून मनात म्हणला, हे माझं कुत्र असं उगाच भुंकायचं नाही. याला नक्कीच कशाची तरी चाहूल लागली आणि यानं गावाकडे ज्यावेळी तोंड केलं आहे त्यावेळी ते गावात नक्कीच कोणतरी शिरलं असणार. माझं कुत्र कारणाशिवाय भुंकायचं नाही. मग गावात कोण शिरलं असेल बरं? गावात कोणीही शिरू शकतो, कारण गावात सणवत प्रतापराव नाहीत. हे सर्व तरुण पोरं त्यांच्याबरोबर सैन्यात गेले आहेत. आता या गावात कोणी नाही आणि आहेत ती म्हातारी माणसं आहेत, मुलं बाळ आहेत. याचा फायदा घेऊन परका माणूस नक्कीच गावात शिरू शकतो, दरोडा घालू शकतो. मग गावात अजून गलका होत नाही. मग नक्कीच दरोडेखोर शिरले नसून कोणतरी भुरटे चोर शिरले असावेत. एखाद्या घराच्या भिंतीला भोग पाडून ते आपलं काम करीत असावेत. नक्कीच गावात घरफोडे शिरले आहेत आणि उद्या कोणाचा वाटोळा झालेला ऐकू येतोय, कोण जाणे. मारुतीला एकाएकी आपल्या घराची आठवण झाली. तो पुन्हा मनाशी बोलू लागला, आपल्या घरात कोणीच नाही. एकटी बायको आहे. ती निवांत निजली असेल
आणि ज्या चोरांनी जर माझ्या घराच्या भिंतीला भगदाळ पाडलं आणि घरात जे काय आहे ते पळवलं तर मी उद्या काय करणार? या विचारानं तो एकाकी अस्वस्थ झाला आणि तलवार घोंगडं घेऊन हळूच उठून उभा राहिला. तेव्हा तो या निखाऱ्याच्या प्रकाशात त्या टेकडीवर एखाद्या युद्धाचा पुतळा उभा केला असावा तसा दिसू लागला. आणि मग तो खांद्यावर घोंगडं आणि डाव्या हातात तलवार घेऊन दमदार पावला पुढे तो टेकडीवरून उतरून अंधार तोडीत गावाकडे निघाला. टेकडीवर कुत्रं तसंच भुंकत होतं. गाव शांत होता. सर्व कवाड बंद झाली होती. सर्व दिवे विझले होते आणि सर्वत्र निशब्दता नांदत होती. एखादं दोघं कुत्र गोरत होतं तर एखादा मध्येच खुपून गप्प बांधत होता. रामाचा गुल्याचाही दार बंद होता. परंतु बाजूच्या एका खोलीत एक दिवा मंद जळत होता आणि त्याच्या कोणत्या प्रकाशात हैवती चौघला बाहेरून आलेले 3 इसमांशी बोलत होता. परंतु ते चौघे प्रत्येक शब्द धक्क्यावर उच्चारत होते. ते 3 इसम आदिलशहाचे हेर होते आणि आता मराठी मुलकात बंद पितुरीचे पीश पेरीत होते. आणि आता ते थेट सरनोबत प्रतापराव गुजरांच्या गावात शिरून त्यांनी हैवती चौगुल्याला आपल्यासारखा करून घेतला होता. ते हैवतीला मागल ते पैसा देत होते आणि हैवती चौगुला सर्वत्र फिरून निरनिराळी माहिती गोळा करून त्या ठिकाणी देत होता. असे तिघे हैवतीकडे आले होते खास कामगिरी सोपवण्यासाठी. हळूहळू बोलत होते. हैवती, तू पैशाबद्दल काळजी करू नको. एक म्हणाला, तू मागशील तितके पैसे आम्ही तुला देऊ, परंतु हे आमचं काम तू केलंच पाहिजे. मग नाही कोण म्हणतोय? हैवती तुम्ही सांगाल ते कामगिरी करेन, पण पैसा आधी, कारण हे प्रतापराव गुजराचं गाव आहे. मग नाही कोण म्हणतोय? एक म्हणाला, परंतु घाबरू नकोस. अरे पैसा मिळवायची हीच वेळ आहे. ते करावं, परंतु पोटासाठी पत्रावळी चाटून पोट भरत नसतं. त्यामध्ये म्हणाला, मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजलं का? शिवाय तुमची कामगिरी म्हणजे सुळावरची पोळी आहे. काही नाही, सुवर्ण नाही आणि पोळी नाही. दुसरा हे म्हणाला, आमच्याकडे लागेल तेवढे हत्यारबंद माणसं आहेत. तेव्हा ते जाऊ द्या. बोल किती रक्कम नाही, तुम्ही सांगा किती देणार? हैवतीने उलट विचारलं. नाही, तू सांग, हेर बोलला. नाही, तुम्हीच सांगा. हैवती धबक्या वाजत माझा. जरी भानगड बाहेर फुटली तर लोक मला इथं फाशी देतील, तरी पण मी जीव मुठीत करून तुमची कामगिरी करीत असतो. तो बोला. बोलू? हिराने विचारलं. बोला की. हैवती बोलला. या 500 मोहरा. एका हिरानं 500 मोहरांची पिशवी हैवती पुढे ठेवली, पण बेरकी हैवतीने त्यांना भलतच ओढून धरलं. तो नाक उडूत नकारार्थी मान हलवला. मग म्हणणं काय आहे? एका हिरानं सांगितलं. आधी कामगिरी सांगा. म्हणजे काय? दुसरा हिरा बोलला. म्हणजे मी कामगिरी ऐकून काम तसा दाम सांगतो. हैवती म्हणाला, सांगा बरं तुमची कामगिरी. ऐक. हा सांगा. हैवती, तशी कामगिरी फार मोठी नाही. तेच तर, मला कळू द्या की. हैवती बोला. कामगिरी अशी आहे. कशी आहे? फक्त रायगडाच्या पायथ्याशी जायचं आणि तिथं मराठी सैन्यानं किती तोफा जमवल्या आहेत ते पाहायचं. म्हणजे कसं काय? हैवतीने विचारलं. म्हणजे त्या एकत्र केलेल्या तोफांचा आकडा किती आहे ते आम्हाला पाहिजे. म्हणजे तिथं तोफा किती आहे ती त्याची मोजणी करून तुम्हाला कळवायची आहे. तर असं नव्हा? हैवतीने विचारलं. अगदी बरोबर आहे. तसंच पहिला हेर बोलला. मग इथं आणखी कामगिरी आहे. हैवती गंभीर चेहरा करून. त्या तोफा मोजायला जायचं म्हणजे मरणाच्या दाढत जाण्यासारखं आहे. बरं, या आणखी 500. कबूल? एका हेरानं दुसरी एक थैली त्याच्या पुढे ठेवली आणि तिकडे पाहून हैवतीचा चेहरा उजळला. ती दुसरी थैली पाहून त्याच्या चेहऱ्यावरील गंभीरता नाहीशी झाली आणि तो विचार करू लागला. बाहेर अंधाराचा अंधार भरला होता.
टेकडीवरून आलेला मारुती चौगुला आपल्या घराकडे निघाला होता. पण रामू चौगुलेच्या घरात एवढ्या हाल रात्री कसला खल चालला असावा. असं म्हणून तो बाहेर काळोखात उभं राहून खोलीतील बोलणे ऐकत होता. त्या खोलीत कसला तरी चौदा ठरवतोय हे त्याला समजलं होतं. 500 मोहरा तोफा हे शब्द त्याच्या कानावर पडले होते, परंतु हेबितीशी बोलणारी माणसं कोण आहेत हे त्याला कळलं नव्हतं. आणि ते कळावं म्हणून तो दडी मारून तसाच उभा होता. हा बोला हैबतराव, आता काय म्हणणं आहे? काय विचार कबूल करतो मी ही कामगिरी. हैबती म्हणाला, मी एक गोष्ट बोलू का? मग बोल ना. ऐकायला बोलला, मला मदत पाहिजे. कशाची? माणसांची. कशाला? ते मी मग न सांगेन. हैबती बोलला, तुम्ही आमचे काम करता, मग तुम्हाला आमची मदत का मिळणार नाही? म्हणजे काय? निश्चितच मदत मिळणार. एकेरी म्हणलो, मागाल ती मदत दिली जाईल. त्यांची बोलणी संपली. ते तिघे जायला निघाले. प्रथम हैबती बाहेर गेला. त्याने सर्वत्र कानोसा घेतला, परंतु दार उघडण्यापूर्वीच मारुती चौकाला तिथून गेला होता. नंतर ते 3 हिर बाहेर पडून आधारात नाहीसे झाले आणि हैबती मोहराच्या थैल्या दडून पुन्हा निवांत बसला. रात्र झाली आहे, आता झोपलं पाहिजे याचं त्याला भानच राहिलं नव्हतं. हैबती कितीतरी उशीर तसाच बसून राहिला आणि मग त्यानं अंथरुणावर अंग टाकलं, परंतु त्याला झोप लागत नव्हती. अनेक विचारांची भूतं त्याच्या टाळक्यावर नाचत होते. तो एका विचारातून क्षणात दुसऱ्या विचारात गुरफटत होता. त्याच्या डोक्यातील विचार त्याला झोपू देत नव्हते आणि तो वाळवंटावर पडलेल्या माशाप्रमाणे अंथरुणावर तडफडत होता. त्याच्याकडे दौलत आता स्वतःच्या पायाने चालत येऊ लागली होती. पण या दौलतीच्या पाठोपाठ आपलं मरणही येणार की काय असं त्याला वाटत होतं. आणि तो मनात म्हणत होता, आपण जे करत आहोत ते भयंकर कृत्य आहे. खरोखर जर हे महाराजांना समजलं तर ते मला हत्तीच्या पाय देतील, नाहीतर रायगडाच्या बुरुजावरून मला कडेलोट करतील. तसं काहीच व्हायचं नाही. ही गोष्ट कधीच काय कळणार नाही. आणि आपणही सावधगिरीने काम केलं पाहिजे, म्हणजे मग काहीच होणार नाही. परंतु काय नेम सांगावं? भिंतीला कान असतात. जर हे गुपित उजेडात आलं तर आपला मृत्यू अटळ आहे. तो कोणत्याही क्षणी कोणत्याही शक्ती परत करू शकणार नाही. म्हणूनच आपण प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे. आणि हे हेर आपल्या घरी येतात त्यांना इकडे यायची बंदी केली पाहिजे आणि स्वतः आपण दूर कुठेतरी त्यांची गाडी घेतली पाहिजे, म्हणजे काही येणार नाही. जे होणार आहे ते कधीच कळणार नाही. मग त्याचा विचार करून काय उपयोग? मरण सर्वांनाच येणार. पण मरणातही बरं वाईट असतं आणि मला जर मरण आलंच ते कुत्र्याच्या मोतीनं मरण असणार यात शंकाच नाही. काही का होईना आता मरणाचा विचार सोडून दिला पाहिजे. त्यानं संतापून कुस बदलली आणि लगेच त्याला चंद्रानं कानशिरात मारलेल्या चपराकीची आठवण झाली आणि त्याचा आत्मा धडधडून पेटला आणि पुन्हा तो स्वतःलाच विचारू लागला, काय हे केवढा हा अपमान? माझ्या वडिलांनी तिला मागणी घातली होती की नाही? त्यावेळी तिच्या बापाने काय जबाब दिला आठवतंय का? तो म्हणाला, तुझ्या त्या मेंढराच्या गळ्यात माझा माणिक बांधायला मी काय खुळा आहे का? आता तूच तुझं ते मेंढरू एखाद्या फाटकाला दे. हे जिजाबाचं उत्तर होतं. मग असला माणूस लवकर नाहीसा का करू नये? आणि ते मला लागेल ती मदत करणार आहेत, ती मी का घेऊ नये? मी त्यांची मदत घेणार, त्यांची दौलत घेणार आणि त्यांची कामगिरी करणार आणि जिजाबाचं वाटोळं करणार. पण माझं काही हो, मला त्याची पर्वा नाही आणि आता पर्वा करून चालणारही नाही. लगेच त्याचे विचार चक्र उलट फिरू लागलं. ते 2 थैल्या देऊन गेले, परंतु मी रायगडाच्या पायथ्यापर्यंत जाणार कसा? पोहोचणार कसा? आणि तिथं असलेल्या तोफा मोजणार कशा? हे महाकठीण कर्म आहे आणि ते मी स्वतःहून डोक्यावर घेतलं आहे. आता त्यात का करून भागणार नाही. खरं म्हणजे त्यांची हत्यारबंद माणसं आहेत आणि ती उदार होऊन
जीव धोक्यात घालून मराठी मुलगा हेरगिरी करतायत. जर आपण त्यांच्या थैल्या घेऊन त्यांची कामगिरी केली नाही तर ते एखाद्या रात्री येऊन माझा नक्कीच खून करून जातील आणि त्याचे कोणी दाद फिर्याद घेणार नाही. म्हणजे मला कुत्र्याच्या मोतीनं मारावं लागणार. कसंही मोजलं तरी बेरीज तीच भरणार. म्हणजे आपण त्यांची ही कामगिरी पार पाडलीच पाहिजे. पण कशी पार पाडणार? काय वाटेल ते करून पार पाडणार. नाहीतरी माझे मरण दोन्हीकडून हालचाल करीत आहेच ना. मग आता भीती कसली? हैबतीला अनंत विचारांनी गिळून टाकला होता. त्याच्या त्या विचारांनी त्याची झोप हराम केली होती आणि त्याच्या देहाला आग लागली होती. तो घडीत अंथरुणावर कलंडत होता तर घडीत उठून बसत होता. पहिला कोंबडा हरवला. त्याला सूर्योदयाची चाहूल लागली. त्यानं पहिली बाग दिली. तशी गावातील बाया धडपडून उठल्या आणि त्यांनी जात्यावर दळणं घातली. घरोघर जाती घरघरू लागली आणि त्यांच्या गीताचे स्वर पहाटेचं मंगल वातावरण निनादू लागले. पूर्वेला रंग आला. अनंत रंगाचे ढग अंतरले गेले. निर्विराचा मार्ग तयार झाला. पाखरं जागी झाली. ती गात होती आणि पूर्वेकडे पाहत चोचीनं आपले पंख स्वच्छ करीत होती. त्यांनी भरारी मारायची तयारी केली होती. कुठंतरी दूर कोकिळा कू कू करीत सर्वत्र आल्हाददायक वातावरण पसरलं होतं. हैबती तसाच भिंतीला टेकून पाठ टेकून बसला होता. चंद्रा कधीच उठली होती. दिवा लावून ती समोरच्या देवळात ठेवला होता आणि खाली जात्यावर दळण घातलं होतं. ती दळण दळीत होती. तिच्या कानातील डूल तिच्या गालावर गडबडत होते आणि देवळीतील दिव्यांच्या प्रकाशात तिचा तो सुंदर चेहरा उजळून निघाला होता. एकाएकी आज पुन्हा तिला कशाची आठवण झाली होती. तो कसा असेल, कुठं असेल आणि तो कधी परत येईल असे अनेक प्रश्न ती स्वतःला विचारित होती. परंतु ती स्वतःच्याच प्रश्नांना उत्तर देऊ शकत नव्हती. क्षणात तिचा आत्मा रायगडावर गेला आणि काशावाला शोधू लागला. परंतु तो तिला सापडत नव्हता. कारण तिनं रायगड कधीच पाहिला नव्हता. मग तू रायगड कसा असेल याचा विचार करू लागली आणि चंद्रानं गीताला आरंभ केला. रायगडचा राजाबाई जटे देशासाठी, आई अंबाबाई उभी राही त्याच्या पाठी. धन्यवाद.